श्री स्वामी समर्थ. चला तर बनवूया आपण आज इडली मिक्स डाळीची तांदळाची. आणि मी इडलीच्या बॅटरला तेल लावून घेतलं आहे. रात्रभर आपलं पीठ राहिलं होतं, जे आप्पे बनवले होते आपण, खूप सारे झालं होतं पीठ, त्याच्यामुळे मी आता हे रात्रभर ठेवलं होतं. तर आता याचे बनवून घेऊ आपण इडली. तर पाहून घ्या, इडलीच्या बॅटरला मी तेल लावून घेतलं होतं. आता हे जे माझ्या इकडं इडली म्हणजे 5 खाण्याचं आहे, मी ते 5ही खाणे भरून घेणार याचे इडलीचे. खायला बी खूप स्वादिष्ट लागते ही इडली. तांदूळ आणि मिक्स डाळ, चना डाळ, तूर डाळ आणि मुगाची डाळ आणि उडदाची डाळ होती. 2 गडवे पाणी टाकून घेतलं होतं मी ना. पाणी गरम झालं होतं आणि ते कुकरचं हे केलं होतं आपलं. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं का हा बॅटर वाया जाणार नाही, याची नवीन रेसिपी बनवू आपण. तर नवीन रेसिपी हेच होय, इडली होय आपलीवाली. खायला बी खूप चविष्ट लागते. तुम्ही माझा इडलीचा व्हिडिओ पाहिलाच असेल ॲपचा. त्याच्यामध्ये मी खूप जास्त झालं होतं, माझ्या हातानं उरलं होतं. त्याच्यामुळे मला आता काय बनवायचं, तर आपण इडली बनवूया आज. स्वादिष्ट इडली खायला बी खूप चविष्ट लागते. 10 ते 15 मिनिटासाठी मी शिजवायला ठेवून दिलं होतं. आता माझेवालं गॅस बंद करून घेतला आहे मी ना. आता खाली उतरून घेणार. पाहून घ्या, गरम गरमच आहे. खूप गरम होतं, त्याच्यामुळे मी दूर करून ठेवलं होतं ते. आपण काढून घेणार. मिक्स डाळीचं आपलं आप्पे करणं उरलं होतं. खायला बी खूप स्वादिष्ट लागते. पाहून घ्या, टम्म फुगली आहे. तेल टाकून घेणार कढईमध्ये. मोहरी टाकून घेतली आहे बारीकवाली. थोडीसं आपण जिरं घेणार टाकून, आणि 2-3 हिरव्या मिरची आणि कढीपत्ता ते टाकून घेणार. आपल्याला इडलीला तडका द्यायचा आहे. खूप अशी मऊ मऊ झाली, खायला बी खूप चविष्ट लागेल ही इडली. एक वेळा बनवून पाहिजे तुम्ही. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशा बनत आहे. तुमचे कमेंट्स आले तर मला माहीत पडते माझी रेसिपी चुकत आहे का बनत आहे बा स्वादिष्ट. माझी कढई भर झाली होती, अजून बॅटर उरून होतं. ते नंतर बनवू बा म्हणलं आपण. तडका दिलेली इडली आपल्याला खायला खूप स्वादिष्ट लागते. गरमच आहे, तसं गावातली रेसिपी आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला गरम घेऊन तेवढं काही वाटत नाही. इडली बी खूप चांगली छानपैकी. हे शेंगदाण्याची चटणी आहे, तिने व्हिडिओ टाकला आहे. याच्यावाला आपल्या इडलीसोबत, याच्यासोबत, पोळीसोबत, तुम्ही काहीसोबत बी खाऊ शकता. हे खायला बी खूप चविष्ट लागते. बघतलंच असेल तुम्ही आज कशी झाली बा म्हणून. श्री स्वामी समर्थ.